पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले। ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी। बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली। ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी। तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन। ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले। महाराज म्हणतात, हे नारायणा, असं कोणतं पुण्य केलं म्हणजे मी, ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत त्यांचा सेवक होईल। काय म्हणतात महाराज की हे नारायणा, असं कोणतं पुण्य केलं म्हणजे मी, ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत त्यांचा सेवक होईल। तुकोबरायांना सेवक व्हायचंय, पण कुणाचं? तर ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत। मग हे द्वंद्वाधिक काय आहे? तर द्वंद्व म्हणजे भांडण, लढाई, झगडा, युद्ध, कुस्ती वगैरे वगैरे असे द्वंद्व या शब्दाचे अनेक अर्थ होतात। तसे द्वंद्व या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, द्वंद्व म्हणजे विरोधी जोडी। जसं की सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, निंदा स्तुती, तहान भूक, अशा विरोधी जोडीच्या शब्दांनाही द्वंद्व म्हणतात। तुकोबराय म्हणतात की ज्यांनी द्वंद्व जिंकले, द्वंद्वाधिक जिंकलेत, द्वंद्व आणि त्याला धरून इतर काही, हे द्वंद्वाधिक जिंकले, त्याचा मला सेवक व्हायचे। आपण पाहिलं, द्वंद्व या शब्दाचे भिन्न भिन्न 2 अर्थ होतात। त्यातला पहिला अर्थ आपण पाहिला की द्वंद्व म्हणजे भांडण, लढाई, युद्ध, जसे की द्वंद्व युद्ध, कुस्ती। द्वंद्व म्हणजे भांडण, लढाई, युद्ध, कुस्ती, झगडा। 2 तुल्यबळ सारख्या माणसात होणारं भांडण, होणारं युद्ध, होणारी कुस्ती, हे द्वंद्व असतं।
तर असं ज्याचं द्वंद्व गेलंय त्याचं मला सेवक व्हायचं. का बरं? द्वंद्व जाणं यात काय मोठेपणा आहे की ज्याचं द्वंद्व गेलंय तुकोबार आहे त्याचा सेवक व्हायचं म्हणतायत. असं द्वंद्व जाण्यात काय मोठेपण आहे? द्वंद्व जाण्यात काय मोठेपणा हे पाहण्याच्या आधी या द्वंद्वाचा जन्म कसा होतो हे पाहावं लागेल. हे द्वंद्व जन्माला येतच कसं? द्वंद्व जन्माला कसं येतं याचं उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत देत आहेत आणि माऊली लिहित आहेत. अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार तनुसी वालभ पडिले. आमचं शरीर ही बायको आहे आणि अहंकार आमच्या शरीराचा नवरा आहे. आणि म्हणून ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायात एक सुंदर रूपक केलं आहे आणि ज्ञानोबा लिहित आहेत की अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार आमचा नवरा आहे आणि आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. मग या आमचं शरीर आणि अहंकार या दोन नवरा बायकोपासून एक इच्छा नावाची मुलगी जन्माला येते. तेथे इच्छा कुमारी झाली, ते तारुण्याच्या भरा आली. मग द्वेषेशी मांडली वराडिक. तर या दोघास तो जन्माला ते तर द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारी. ते तर द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारी. हा शब्द महत्त्वाचा आहे. ते तर द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारी. द्वंद्व कुठं जन्माला आले? अहंकाराने आमच्या शरीरासोबत लग्न केलंय. अहंकार आमचा नवरा आहे, आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. अहंकार आमचा नवरा आहे, आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. आणि या दोन नवरा बायकोपासून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली. ती तरुण झाली आणि तरुण झाल्यावर तिचं द्वेषासोबत लग्न झालं. इच्छा बायको आहे, द्वेष नवरा आहे. आणि इच्छा आणि द्वेष या दोन नवरा बायकोपासून दोन मुलं जन्माला आली. त्यातला एक द्वंद्व आणि दुसरा मोह. तर अहंकार हा या द्वंद्वाचा आजोबा आहे आणि द्वंद्व अहंकाराचा नातू आहे. अहंकाराची अवलाद काय? इच्छा आहे आणि इच्छेची अवलाद द्वंद्व आहे. पर्यायाने अहंकार हा द्वंद्वाचा आजोबा आहे. अहंकार द्वंद्वाचा आजोबा आहे आणि द्वेष द्वंद्वाचा बाप आहे. म्हणजे गंमत कशी बा, अहंकाराच्या पोटी इच्छा आणि इच्छेच्या पोटी द्वंद्व आहे. ज्ञानोबा इच्छेची व्याख्या सांगताना लिहित आहेत, जे वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी, विषया जया गोडी ते गा इच्छा. नीट ऐका. जे वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी, विषया जया गोडी ते गा इच्छा. आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिय आमिष न जोडे, ते तो जो डाव पडे तेची द्वेष. तुमच्या मनात एखादी इच्छा आली आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर तात्काळ तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. आणि इच्छा आणि द्वेष द्वंद्वाला जन्म देतात. तर मी प्रश्न उभा केला होता की द्वंद्व कुठे जन्म घेतो? तर द्वंद्व इच्छा आणि द्वेष यांच्या पोटी जन्म घेतो. अर्थात अहंकाराच्या पोटी इच्छा आहे आणि इच्छा आणि द्वंद्वाच्या पोटी इच्छा आणि द्वेषाच्या पोटी द्वंद्व आहे. अहंकाराच्या पोटी इच्छा आणि इच्छा व द्वेष
यांच्या पोटी द्वंद्व आहे. आणि म्हणून मी म्हणालो की अहंकार हा द्वंद्वाचा आजोबा आहे. या जगात जेवढे काही विकार आहेत ते सगळेच्या सगळे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. म्हणून द्वंद्वही अहंकाराच्याच पोटी जन्म घेतं आणि अहंकारच द्वंद्वाचं पालन पोषण करतो. आणि म्हणून हे जगत कशावर उभं आहे तर ते अहंकाराच्या मुळावर. अहंकार या जगाला पुढे चालवतो. अहंकार जर जगातून निघून गेला तर जग बंद पडेल, संसार बंद पडेल. या सृष्टीला पुढे चालवण्यासाठी कारणीभूत कोण असेल तर हा अहंकार आहे. सगळेच्या सगळे विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. आणि अहंकारामुळे मनुष्य पाप करतो आणि पाप संसारात बांधतं. पाप भोगावं लागतं. अगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मुंगीच्या पायातकं जरी पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगावंच लागतं, पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. आणि पापाची निर्मिती अहंकारामुळे होते. कारण अहंकारातून इच्छा आणि इच्छा आणि द्वेषापासून द्वंद्व आहे. द्वंद्वातून भांडण आहे आणि भांडणातून पापातून संसार बंधन. तुम्ही बघा, एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक इंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. शब्द कानाचा विषय, रूप डोळ्याचा विषय, गंध नाकाचा विषय, चव जिभेचा विषय आणि स्पर्श त्वचेचा विषय. सगळ्या विषयांच्या खोलात आपण जाणार नाहीत. उदाहरण म्हणून कान हा ज्ञानेंद्रिय घेऊ, वेळ जाईल आणि आपण पुढे जाऊ. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. धनबाराही लिहित आहेत की देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. कान ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता घडीभर बघा, तुमची कोणी स्तुती केली. स्तुती माणसाला अतिशय प्रिय आहे. किती प्रिय स्तुती? एखादा मनुष्य मेला असेल आणि त्याची कोणी स्तुती केली, तो मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल आणि मग मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. यातली अतिशयोक्ती सोडा, पण तो स्तुती माणसाला अतिशय प्रिय आहे. तुम्हाला कुणाकडून जर आपला मतलब साधायचा असेल त्याची स्तुती करावी, तो आपला झाला, तो तुम्हाला काही देतो. तो तुम्हाला काही देतो. स्तुती माणसाला प्रिय आहे. आता तुमची कोणी स्तुती केली, तुम्हाला खूप नावाजलं, चांगलं चांगलं म्हणले, तुम्हाला चिंचेच्या शेंड्यावर नेऊन ठेवलं, तुमची कोणी स्तुती केली, तर ज्याने तुमची स्तुती केली आहे, ज्याने तुमची स्तुती केली आहे, तात्काळ तुम्हाला त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते. रागद्वेष. ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. राग म्हणजे प्रेम. आणि या प्रेमातून, या प्रीतीतून तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो आणि हे पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आता तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला अतिशय घाणघाण बोललं, अतिशय घाणघाण, तुमच्या कुच्च्या केल्या, निंदा केली. आत हृदयात अहंकार, मनात अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकार आतून बुक्की मारतो, तो ढुसणी मारतो, म्हणतो बघ बघ त्याने तुझी निंदा केली. तो आतून ढुसण्या मारतो, म्हणतो बघ तुझी निंदा केली. अहंकार आतून ढुसणी मारतो, म्हणतो बघ तुझी निंदा केली. आणि अहंकाराने आतून ढुसणी मारल्यामुळे तुम्ही कानाचा निंदा हा शब्द भोगता.
ज्याने कुणी तुमची निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो आणि क्रोधातून मग द्वंद्व सुरू होतं आणि द्वंद्वातून हाणामारी, शिवीगाळ, भांडण, तंटा आणि यातून पापाचा जन्म होतो आणि पाप तुम्हाला संसारात बांधतं. मी बोललो की मुंगीच्या पायातकं जरी पुण्य आणि पाप शिल्लक असेल तर ते भोगूनच पार पाडावं लागतं. साक्ष ज्ञानवारा देत आहेत, माऊली लिहित आहेत की अघा कर्मे जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह ऐका. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, प्रत्येकाचा स्वतंत्र विषय. आपल्याला वेळ नाही, आपण तिकडे जायचं नाही. फक्त कान हे एवढे एक उदाहरण पाहिले. कान ज्ञानेंद्रिय. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. स्तुतीतून काय झालं? ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल राग, त्यातून प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्य. पुण्य म्हणलं की संसार बंधन, ते भोगावंच लागतं. तुमची कोणी निंदा केली, अहंकार ढुसणी मारतो, म्हणतो बघ तुझी निंदा केली. तुम्ही निंदा हा शब्द भोगता, तुमचे कान निंदा भोगतात. ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून द्वंद्व आणि त्यातून हाणामारी, शिवीगाळ, भांडण, तंटण, त्यातून पाप आणि या पापातून संसार बंधन. पुण्य आणि पाप भोगावंच लागतं. अघा कर्मे जे उरावे. मग मला सांगा, तुम्हाला इथं संसारात कुणी बांधलं? द्वंद्वानं. द्वंद्व कशामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कशामुळं? ज्ञानेंद्रियाच्या निंदा आणि स्तुती या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचा विषयभोग कशामुळं? अहंकारामुळं. आणि मग सगळ्याच्या मुळाशी जी मी बोललो की अहंकार या संसाराचं मूळ आहे. संसाराचा अहंकाराच्या मुळावर उभा आहे. या जगातून, विश्वातून अहंकार निघून गेला की संसार कोलमडून पडेल, जग बंद पडेल, जन्ममृत्यूच बंद पडतील. इथं सृष्टी राहणारच नाही. सृष्टीच जी जिवंत आहे ती अहंकारामुळे. का? तर अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, त्यातून रागद्वेष, त्यातून क्रोध, त्यातून द्वंद्व, त्यातून हाणामारी, भांडण, तंटा, शिवीगाळ, त्यातून पाप. पाप म्हणलं की संसार बंधन. तुम्ही संसाराच्या बंधनात, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकले. तुम्हाला कोणी बांधलं संसारात? अहंकार, रागद्वेष, अर्थात द्वंद्वानं बांधलं. मग ज्याने कोणी हे द्वंद्व जिंकलेत त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही. ज्याने कोणी रागद्वेष जिंकलेत, ज्याने कोणी अहंकार जिंकलाय, पर्यायाने ज्ञानेंद्रियाचे विषय जिंकले, पर्यायाने रागद्वेष जिंकले, पर्यायाने द्वंद्व जिंकला, तर त्याच्या जीवनात पुण्यपापाची निर्मिती होत नाही. आणि जीवनात पुण्यपापाची निर्मिती जर नसेल तर तुम्हाला पुढचा जन्म लाभत नाही, तुम्ही मुक्त होता. सुकृत दुष्कृत समान समी तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. नाथ महाराज. पाप पुण्य समान असेल तुम्ही पुन्हा मनुष्य होता. गडगंज पुण्य उगा नगभर पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. गडगंज पाप आहे, उगा नगभर पुण्य, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त होता. मुक्त होता. सुकृत दुष्कृत समान समी तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. नाथ महाराज. पदरी पाप पुण्याचं नाही आहे, तुम्हाला पुढचा जन्मच नसतो. पुढचा जन्मच त्यामुळे लाभतो की शिल्लक असलेलं पाप पुण्य भोगायसाठी. का तर हे पाप पुण्य संचित आहे. पाप पुण्य शिल्लक आहे म्हणजे संचित शिल्लक आहे, संचित भोगावं लागतं. हे संचित उद्याच्या जन्मात प्रारब्ध होतं. पण पदरी पाप पुण्याचं नाही, तर संचितच नाही आहे. हां, आणि म्हणून पुढचा जन्म नाही आहे. आणि मग द्वंद्व जर जीवनात असेल तर पाप पुण्य आलंच, आणि द्वंद्व जीवनात नसेल तर जीवनातून पाप पुण्य जातं, अर्थात प्रामुख्यानं पाप जातं. आणि तुम्ही संसार बंधनातून मुक्त होता. ध्यायतो विषान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति.
धनेंद्राचे विषय भोगलेत, निंदा भोगली तुमच्या कानानं, अहंकार ढुसणी मारतो, बघ म्हणतो, बघ तुझी निंदा केली, तुम्ही पेटून उठता, तुमचे कान निंदा भोगतात. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, त्यातून क्रोध, क्रोधातून द्वंद्व, मग तिथं सारासार विचार नाहीसा, बुद्धिभ्रष्ट, आणि त्या द्वंद्वातून शेवटी भांडण, तंटा, हाणामारी, शिवीगाळ, गलिच्छ वर्तन, आणि त्यातून पापाचा जन्म. पुण्य आणि पाप नगभरी शिल्लक असेल तर भोगावंच लागतं. अगा कर्मे जे उरावे तर तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुम्हाला कोणी संसारात बांधलं इतक्या बोलण्यातून? अहंकार, ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, रागद्वेष, द्वंद्व, आणि शेवटी पुण्यपाप. परंतु पुण्यपाप कोणामुळे? द्वंद्वामुळं, रागद्वेषामुळं, ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं आणि अहंकारामुळं. म्हणून आजच्या प्रस्तुत प्रसंगी आपल्याला द्वंद्व उचलायचं यातून. तर तुम्हाला संसारात बांधलं कोणी? अहंकार आणि द्वंद्वानं. अहंकार आणि द्वंद्वानं. अहंकार आणि द्वंद्व शिल्लक असेल, अहंकार असेल तर द्वंद्व येणारच, कारण अहंकार हा द्वंद्वाचा आजोबा आहे. आणि जोपर्यंत आजोबा जिवंत आहे तोपर्यंत मुलगा आहे, मुलगा आहे तोपर्यंत नातू आहे. तुम्हाला नातूच जन्माला येऊ द्यायचा नाही तर आजोबा मारावा लागतो. द्वंद्वरूपी नातू जन्माला येऊ द्यायचा नाही तर अहंकाररूपी आजोबा मारावा लागतो. आणि मग जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत द्वंद्वरूपी नातू असणारच, आणि जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत पाप आहेच. भांडण तंटा, त्यातून पाप, पाप म्हणलं की संसार बंधन. आणि मग द्वंद्व घालायचंय तर अहंकार घालावं लागेल. अहंकार घालायचंय तर एकच औषध आहे, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम क्रोधही जातात, अहंकारही पळून जातो. अहंकार गेला की तुम्ही मुक्त होता. अहंकार गेला तुका म्हणे मुक्त झाला. अहंकार गेला तुका म्हणे मुक्त झाला. म्हणून या तिन्ही महासंतानं मुक्तीची एकच व्याख्या केली. अहंकार, अहंकारासहित मनाचा मनपणा जाणं, अहंकारासहित मनाचा मनपणा जाणं हीच मुक्ती आहे. तुकोबाराय बोलले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज, देहहंतेचे दडपण, त्याची बद्धतेचे लक्षण, देहहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देहहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देहहंता जाणे, देहहंतेचं निरसन होणे म्हणजे देहांता जाणे हीच मुक्ती आहे. देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. नाथ महाराज ज्ञानोबा आहे तसे मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक क्या आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल गेले तर मनात वास करणारा अहंकारही जातो. गरोदरबाई मेली तर आतला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. रामनामानं मनच मेले, रामकृष्ण नामे उन्मनी साधली. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनच मेले, मन मेलं तर मनात वास करणार अहंकार आपाप मरतो, त्याला वेगळं मारायचं नाही. आणि म्हणून मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. रामनामानं ज्यांनी मन मारले, मनाचं उन्मन केलं, त्याचा अहंकार आपाप मरतो. ज्याचं मन मेलं आहे, अहंकार मेला आहे, त्याचं शरीरच ब्रह्मभूत बनतं. शरीर ब्रह्मस्वरूप बनतं, ब्रह्मी भूत बनतं. शरीराची ब्रह्म होय अनुभवितो, तो मुक्त होतो. पण अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती आहे. अहंकार रामनामाने मरतो. मग अहंकार मेला की द्वंद्व जातं. द्वंद्व गेले की जीवनातील पाप पुण्य, प्रामुख्याने पाप जातं. जीवनात पाप पुण्य नाही, पुढचा जन्म नाही, संसार बंधन टळतं, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून ज्याचं द्वंद्व गेले किंवा द्वंद्वाधिक गेलेत तो मुक्त असतो आणि तो संत असतो. तो संत असतो. आणि म्हणून तुकोबाराय नारायणाकडं प्रार्थना करतात की हे नारायणा, की असं कोणतं पुण्य केलं, असं कोणतं पुण्य केलं म्हणजे मी ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत त्यांचा सेवक होईल. हे नारायणा, असं कोणतं पुण्य केलं म्हणजे मी ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत त्यांचा सेवक होईल. आता ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत ते संत असतात, आपण पाहिलं आता.
द्वंद्व आणि द्वंद्वाधिक. द्वंद्व द्वंद्व म्हणजे भांडण, लढाई, झगडा, एक प्रकारचं युद्ध. तर हे द्वंद्व आपण पाहिलं अहंकारातून आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून निर्माण होतं. द्वंद्व गेलं तुम्ही मुक्त होता. प्रामुख्याने अहंकार गेला की द्वंद्व जातं. अहंकार आणि द्वंद्व गेले की तुम्ही मुक्त होता. का तिथून पुढे पापाची आणि पुण्याची निर्मिती थांबते. पाप पुण्याची निर्मिती थांबली तो मुक्त असतो, तो संत असतो. म्हणून हे नारायणा, ज्यांची द्वंद्वाधिक गेली आहेत ती संत असतात, ती संतच असतात. द्वंद्वाधिक म्हणजे द्वंद्व आणि त्याला धरून काही अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे द्वंद्वाधिक. ज्यांची द्वंद्वाधिक गेली आहेत ती संत असतात, ती मुक्त असतात, ती संत असतात. आणि मग असं कोणतं पुण्य केल्यानंतर मी संतांचा सेवक होईल? कोणतं पुण्य केल्यानंतर मी ज्यांची द्वंद्वाधिक गेली आहेत, ज्यांची द्वंद्वाधिक गेली त्यांचा सेवक होईल? पर्यायाने असं कोणतं पुण्य केल्यानंतर मी संताचा सेवक होईल? कारण ज्याचं द्वंद्व गेले तो संत आहे. आणि मग आपण पाहिलं की द्वंद्व काय आहे. द्वंद्व अजून एक प्रकारचं आहे, विरोधी जोडी, हे सुद्धा द्वंद्व आहे. अहंकारातून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून द्वंद्व जन्माला आलं, हा एक भाग पाहिला आपण. द्वंद्व अजून एक प्रकारचं आहे, विरोधी जोडी, हे एक द्वंद्व असतं. आता विरोधी जोडी म्हणजे सुखदुःख, मान अपमान, निंदास्तुती, शीत उष्ण, तहान भूक वगैरे वगैरे, अशा ताकदीच्या विरोधी जोड्या. सुख ताकदीचे, त्याला विरोधी दुःख तेही ताकदीचे. मान अपमान, निंदास्तुती. तर ज्यांनी सुखदुःख, मान अपमान आणि निंदास्तुती एकाच पंक्तीला बसवली, एकाच पंक्तीला बसवली, तैसे निंदे आणि स्तुती, ज्ञानोबा बोलतात, तैसे निंदे आणि स्तुती मानू करुणी एके पंथी. तैसे निंदा आणि स्तुती मानू करुणी एके पंथी. तैसे निंदा आणि स्तुती मानू करुणी एके पंथी. ज्यांनी एकाच पंक्तीला बसवलेत निंदा आणि स्तुती, अर्थात ज्याच्या नजरेत निंदा, स्तुती, मान अपमान, सुख दुःख हे सारखंच आहे. जो मान अपमानातेस आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडो जो. जो मान अपमानातेस आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडो जो. ज्याला मान अपमान सारखाच आहे, सुख दुःख सारखंच आहे, निंदास्तुती सारखीच आहे, त्याने द्वंद्व जिंकले. कारण हे द्वंद्व आहे, सुख दुःख द्वंद्व आहे, निंदास्तुती द्वंद्व आहे, शीत उष्ण द्वंद्व आहे, मान अपमान द्वंद्व आहे, तहान भूक द्वंद्व आहे. एकाच ताकदीचे विरोधात उभे राहिले. कारण जोपर्यंत हे द्वंद्व, सुख दुःख, मान अपमान, निंदास्तुती जीवनात आहेत, तोपर्यंत तुमचं अंतःकरण विचलित होत राहतं. निंदेने तुम्ही विचलित होता, तितकं स्तुतीनेही विचलित होता. तुम्हाला वाटतं का की निंदा केल्यास तुम्ही विचलित होता, तुम्हाला राग येतो, क्रोध येतो, आणि स्तुतीने नाही? अहो, निंदेपेक्षा स्तुतीने मनुष्य जास्त विचलित होतो. एक वेळेस मनुष्य लवकर निंदा पचवेल, पण स्तुती पचवणं फार अवघड आहे. स्तुती हे एक प्रकारचं जहर आहे. स्तुती मारते माणसाला, पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. निंदेपेक्षा स्तुती जास्त डेंजरस आहे. दुःखापेक्षा सुख जास्त डेंजरस आहे. अपमानापेक्षा मान जास्त डेंजरस आहे. मनुष्य एक वेळेस अपमान सहज पचवेल, पण मान पचवता येत नाही. जितकी स्तुती, जितका मान जीवनात येईल, तितका तुमचा अहंकार पुष्ट होतो, आणि अहंकार तुम्हाला पुन्हा 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 जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो. तुमची वृत्ती, तुमची मानसिकता, तुमचं मन अस्थिर करतो, विचलित करतो. आणि मग साधू म्हटलं की तिथं मनाची एक अविचल अवस्था असते. वरी आकाश ओसरो
खाली पृथ्वी विरो. आकाश नाहीसं हो, नाही तर पृथ्वी नाहीशी हो. वरून आकाश कोसळो, नाही तर पृथ्वी विरून जाओ. ज्याचं चित्त आत्मस्वरूपापासून यत्किंचितही ढळत नाही तो साधू असतो. ती स्थिरता असते. स्थिरता साचे घर रिगाली जायचे. महात्मा, संत, साधू यांच्या चित्ताला कायमची स्थिरता लाभलेली असते. त्यांचं चित्त कायमचं आत्मस्वरूपात स्थिरावलेलं असतं. चित्ताची एक अविचल अवस्था त्यांना लाभलेली असते. आणि ज्यांनी हे मान अपमान, निंदास्तुती, सुखदुःख जिंकलेत, त्यांचं चित्त आत्मस्वरूपापासून यत्किंचितही ढळत नाही. आत्मसुखाची बैठक मोडत नाही. आणि ज्याची आत्मसुखाची बैठक मोडते, ज्याचं चित्त आत्मसुखापासून ढळतं, तो साधूच नसतो. आणि म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुखदुःख सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. जीवनात सुख आलं की तुम्ही उड्या मारायला लागता, दुःख आलं की खचून जाता. स्तुती केली आनंदी होता, निंदा केली खचून जाता. थेंबे निविरे वाऱ्याने सुखे चिखलू जायचं, ज्ञानोबा बोलले. तुमच्या जीवनात स्तुती आली, मान आला, तुम्ही आनंदाने उड्या मारू लागता. निंदा आली, अपमान आला, खचून जाता. ही वृत्तीची, चित्ताची अस्थिरता आहे. आणि तो साधू नसतो. जीवनात स्तुती येऊ, निंदा येऊ, मान येऊ, अपमान येऊ, सुख येऊ, दुःख येऊ, ज्याची बैठक आत्मस्वरूपापासून यत्किंचित ते ढळत नाही, तो साधू असतो. आणि ज्यांनी हे मान अपमान, निंदा स्तुती, सुख दुःख, शीत उष्ण, ताण भूक हे सगळे जिंकलेत, सगळे केलेत, सगळे जिंकलेत, तसे निंदे आणि स्तुती, मी बोललो निंदे आणि स्तुती मानू करूनही एके पांती. निंदे आणि स्तुती मानू करूनही एके पांती. निंदा, स्तुती, मान, अपमान, सुख दुःख एका पंक्तीला बसवतो. अर्थात स्तुती केल्यानं तो आनंदी होत नाही, निंदा केल्यानं दुःखी होत नाही. मानानं तो आनंदी होत नाही, अपमानानं दुःखी होत नाही. सुखानं हर्षित होत नाही, दुःखानं खचून जात नाही. तो साधू असतो आणि त्याची बैठक आत्मस्वरूपापासून कधीही ढळत नाही. आणि म्हणून ही जी द्वंद्व आहेत, विरोधी जोड्या, मान अपमान, निंदा स्तुती, सुख दुःख, शीत उष्ण, असं द्वंद्वही ज्यांनी जिंकले आणि जे द्वंद्व अहंकारातून उभा राहत आहेत, निंद्याच्या विषयभोगातून, ते द्वंद्वही ज्यांनी जिंकले, तो संत असतो. तो संत असतो. आणि म्हणून तुकोबाराने इथं शब्दप्रयोग जो केला की जी ही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांनी ही दोन्ही प्रकारचे द्वंद्व दुरावलेत, अर्थात जिंकलेत, तो साधू असतो. आणि मग तुकोबारा अशा संताची, अशा साधूची सेवा करू इच्छित आहेत. तुकोबारा ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत, तो संत असतो. अशा संताची सेवा करण्याची, अर्थात त्यांचा सेवक बनण्याची इच्छा केलेली आहे. आणि म्हणून ज्यांनी द्वंद्वाधिक जिंकलेत, अर्थात जो संत आहे, मग तो कोणत्या पुण्याने मी त्या संतांचा सेवक होईल, हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा होईल सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. हे नारायणा, हे पांडुरंगा, असं कोणतं पुण्य आहे की ते पुण्य केल्यानंतर मला संतांचा सेवक होता येईल. ज्यांनी द्वंद्व आणि द्वंद्वाधिक जिंकलेत ते संत आहेत. आणि अशा संतांचा सेवक होण्याची माझी इच्छा आहे, असं तुकोबाराय म्हणतात. आणि मग संतांचा सेवक होण्यासाठी पुण्य लागतं. मग असं कोणतं पुण्य आहे किंवा किती पुण्य आहे, असं कोणतं पुण्य आहे की जे केल्यानंतर मला संतांची भेट होईल
आणि मी संतांचा सेवक होईल. हे अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज लिहितात की कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. हे नारायणा, हे पांडुरंगा, की मला सांग, मला संतांचा सेवक बनायचा आहे आणि संतांचा सेवक बनण्यासाठी, संत भेटीसाठी पुण्य लागतं. मग असं कोणतं पुण्य आहे की जे केल्यानंतर मला संतांची भेट होईल आणि मी त्यांचा सेवक बनेल. आणि म्हणून महाराज म्हणतात की कोण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणजे काही ना काही पुण्य आपल्या पदरी असतंच. मी बोललो सुकृत दुष्कृत समान समी तेची पाहिजे मनुष्यभूमी. मनुष्याचा जन्मच काय मिळतो, अर्ध पुण्य अर्ध पाप आहे. म्हणून पुण्य आहेच की पदरी आमच्या, पुण्य आहे म्हणून मनुष्य जन्म आहे. पुण्य आहे आणि अजूनही आम्ही पुण्य करतोय. भले पाप जास्त असेल पण काही ना काही पुण्य करतोयच की या जन्मात. मग देवा एवढं पुण्य पुरेसं आहे का संतांची भेट होण्यासाठी, त्यांचा सेवक होण्यासाठी, का अजून काही पुण्य लागतं? तो कुवारा बोलले की तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी ते भोवता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. तिळतिळ तिळतिळ थोडं थोडं पुण्य साठवावं लागतं मागच्या जन्मात, या जन्मात. या पुण्याच्या बळावर तोंडात देवाचं नाव येतं आणि संतांची भेटी होते आणि आम्हाला संतांचा सेवक बनता येतं. पण हे पुण्य पुरेसं आहे का? का अगाध पुण्य लागतं? तिळतिळ पुण्य साचा पडे, हे पुरेसं आहे का संत भेटीसाठी? हां, जनाबारा बोलतात की पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळा आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली आहे संतांशी. तात्पर्य पुण्यपदरी असेल तरच तुम्हाला संतांची भेट होते. बिन पुण्य नाही संतन भेटी. तुलसीदासजी, बिन पुण्य नाही संतन भेटी. पुण्याशिवाय संताची भेट होत नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, संत चरणरज लागता सहज. याचा शेवट तुकोबाराय करतायत की संताच्या चरणाची रज लागेल, संत भेटतील, पण कधी? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. संत भेटतील, त्यांची चरण रजे भेटेल, पण कधी? तुमचं पूर्व पुण्य तुमच्या जवळ असेल तर, तुमच्या पदरी पुण्य असेल तर. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा. तात्पर्य ठिकठिकाणी प्रत्येक संतांनं हेच वर्णन केलंय की पदरी पुण्य असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. संतांची भेट होण्यासाठी पदरी पुण्यावी असावं लागते. आता दुसरा प्रश्न असा उभा राहतो की संतांची भेट का घ्यावी, संतांची भेट किंवा संत सेवा का लागते? याचं कारण संत सेवेशिवाय देव भेटत नाही, मुक्ती भेटत नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. संत सेवेची गरज काय आहे? पदरी पुण्य असेल तर संत भेटतात, संतांची सेवा करता येते आणि मगच मुक्ती लाभते. पर्यायाने संत सेवेशिवाय तुम्हाला मुक्ती लाभत नाही. आणि म्हणून तुकोबारा याचना करतायत की देवा कोण पुण्य यांचा होईन सेवक. देवा मी काय पुण्य करू म्हणजे संत मला भेटतील आणि मी त्यांचा सेवक होईल? का तर संत सेवेशिवाय मोक्ष नाही. संताविन मोक्ष नाही ऐसे वेद देती ग्वाही. संत सेवेशिवाय मोक्ष नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हाची दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी.
ते ज्ञानाचा कुरुठा आहे, ज्ञानाचं गोदाम आहे. आणि या ज्ञानरूपी गोदामात शिरायचं आहे तर दरवाजा कोणता आहे? ते तर सेवा हाची दारवंटा. संत ज्ञानाचं भांडार आहे आणि या ज्ञानरूपी भांडारात प्रवेश करण्यासाठी जो दरवाजा आहे तो सेवेचा आहे. अर्थात संत सेवा केल्याशिवाय तुम्हाला संताचं जे ज्ञानाचं भांडार आहे ते हाती लागत नाही. कारण संतरूपी ज्ञानाच्या भांडाराचा दरवाजाच सेवा आहे. ते तर सेवा हाची दारवंटा. हाची च म्हटले हाची दारवंटा. स्वाधीन करी सुभटा ओळवणी. मग तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपले तेही सांगतील कीर पुसले, ते तर अंतकरण बोधले संकल्पा नाही. तात्पर्य संत भेट का हवी आहे किंवा संत सेवा का हवी आहे? तर संत सेवेशिवाय तुम्हाला मुक्ती मिळत नाही आणि पुण्याशिवाय संत मिळत नाहीत. संत सेवेशिवाय मुक्ती नाही आणि पुण्याशिवाय संत नाही. आणि मग देवा मला सांगा नारायणा की मी काय पुण्य करू म्हणजे संत भेटतील आणि मला त्यांची सेवा करता येईल आणि मी मुक्त होईल, असं तुकोबाराय म्हणतात. माझ्या पदरी तर पुण्य आहे पण तेवढं पुरेसं आहे का? ज्ञानावराही 18व्या अध्यायात बोलतायत की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून ही पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजेत पसाय तया. येण्याची वैराग्य दशे सर्वही नावडे जैसे वात होय. येण्याची वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वसे सर्वही नावडे जैसे वात होय. तुम्ही आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केलं, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केलं, अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाला अर्पण केलं. कर्मानं ईश्वराला भजलं तर कर्मेशु भजावं हे जे बोललो, तर या कर्मानं ईश्वर प्रसन्न होतो आणि तुम्हाला बक्षीस म्हणून प्रसाद म्हणून वैराग्य देतो. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. मग ये वैराग्य दसे ईश्वराचे नि वेद वसे सर्व ही नावडे जैसे वात होय. तुम्ही निष्काम कर्मयोग केला, अर्थात कर्मानं ईश्वराला भजलं, मुखामध्ये हरिनाम ठेवून आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केलं, हाच निष्काम कर्मयोग आहे. तर या पूजेने भगवंत संतुष्ट होतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागतो आणि तुम्ही जवळजवळ देवच बनता. येणे वैराग्य दसे ईश्वराचे वेद वसे सर्वही नावडे जैसे वात होय. सम्यक ज्ञान न उदयता वेधेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तोलाय. मग अशी अवस्था जीवनात आली की श्री गुरु तुम्हाला शोधत येतो. लक्षात येते? तुकोबाराय देवाला म्हणतायत की देवा मला संतांचा सेवक व्हायचे, संतांची सेवा करायची, पण पदरी पुण्य असल्याशिवाय संत भेटत नाहीत. मग मी किती पुण्य करू मग मला संत भेटतील आणि मी संतांचा सेवक बनेल. देवा मला काही गणित कळत नाही, मला गणित कळत नाही देवा, की पुण्य पदरी असेल तरच संत भेटतात, पण किती पुण्य असल्यावर संत भेटतात हे गणित कळत नाही. कोणतं पुण्य आणि किती पुण्य असल्यावर संत भेटतात हे गणित मला कळत नाही. संत भेटीसाठी पुण्य किलोत लागतं, क्विंटलात लागतं का टनात लागतं देवा हे मला कळत नाही. संत भेटीसाठी किती पुण्य लागतं देवा हे मला कळत नाही. मग नारायणा याचं मला वर्म सांग, परंतु ते वर्म असं सांग की माझ्या अंतकरणात काही खुणा प्रकट होतील.
तुकोबरा काय विनंती करतायत की देवा किती पुण्य केलं संत भेटेल, मला काय अंदाजही नाही. मग देवा तूच याचं वर्म सांग. नारायणा, कोणतं पुण्य केलं म्हणजे मी संताचा सेवक होईल याचं मला वर्म सांग. परंतु ते वर्म कसं सांग, तर माझ्या अंतकरणात काही खुणा प्रकट होतील असं करून सांग. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकट होणे. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकट होणे. तुकोबाराय बोलतायत मला संतांची भेट हवी आहे, त्यांचा सेवक व्हायचं आहे, माझ्या पदरी पुण्य आहे, मागचं आहे, आताही मी पुण्य करतोय, पण जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य पुरेसं आहे का संतांची भेट व्हायला, त्यांचा सेवक बनायला, याचा मला अंदाज येत नाही. मग नेमकं देवा पुण्य लागतं किती हे कळत नाही. पुण्य किती लागतं आणि कोणतं लागतं हे मला कळत नाही. हनुमान महाराज म्हणतात की कोणतं पुण्य केलं म्हणजे मी संतांचा सेवक होईल याचं नारायणा मला वर्म सांग. परंतु ते वर्म कसं सांग, तर माझ्या अंतकरणात काही खुणा प्रकट करून सांग, म्हणजे मला अंदाज येईल की इतकं इतकं पुण्य तुमच्या पदरी असेल तर संत भेटतात. अर्थात इथं तुकोबाराय म्हणतात की तुम्ही कितीही पुण्य केलं किंवा किती पुण्य करावं याचा अंदाज संत भेटीसाठी बांधता येत नाही. टनात करावं का त्यापेक्षा अधिक करावं, क्विंटलात, टनात, कशात करावं हा अंदाज येत नाही. पुण्य क्विंटलात, टनात किती करावं मग संत भेट होईल देवा याचा अंदाज येत नाही. आणि म्हणून देवा कोणतं पुण्य किंवा किती पुण्य करावं म्हणजे संत भेट होईल याचं वर्म मला तू समजावून सांग. आणि ते वर्म असं सांग की त्या वर्मामुळं माझ्या अंतकरणात काही खुणा निर्माण होतील, आणि त्या खुणा माझ्या अंतकरणात निर्माण झाल्या की मी अनुमान काढेल की आता एवढ्या पुण्यानं मला संताची भेट होईल, एवढ्या पुण्यानं मला संताची भेट होईल. बघा ज्ञानोबरा काय म्हणतायत, तैसे हृदयीचे निज्ञाने देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. तुकोबारांनी जो प्रश्न उभा केलाय त्याचं उत्तर ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायात दिलंय. तुकोबारा काय म्हणतात, हे नारायणा कोणतं पुण्य करू, किती पुण्य करू म्हणजे संत भेटेल याचा मला अंदाज येत नाही. मग त्या पुण्याचं किती पुण्य करावं याचं मला वर्म सांग, आणि ते असं सांग की त्या वर्मामुळं माझ्या अंतकरणात काही खुणा प्रकट होतील, आणि त्या खुणा प्रकट झाल्या की मी अंदाज बांधेल की आता निश्चित माझ्या जीवनात भरपूर पुण्य झाले आणि मला संत भेटतील. त्या खुणाच्या बळावर सांगेल. हीच गोष्ट ज्ञानोबा 13व्या अध्यायात बोलतायत. तैसे हृदयीचे निज्ञाने देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. तैसे हृदयीचे निज्ञाने देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. मनुष्याला आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान ही काही दिसणारी वस्तू नाही आहे. जसा वसंत ऋतू आहे, वसंत ऋतू आहे, वसंत ऋतू आला म्हणजे तो काय काठी घेऊन येत नाही, ते अनुमान असतं. वसंताचे रिगवणे झाडांचे निसाजेपणे, तिवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. वसंत ऋतू आला कसं ओळखायचं,
झाडं पानं आणि फुलानं नटली, समजून घ्यायचं वसंत आला. तसं साधकाच्या जीवनात काही खुणा उमटतात. तसे हृदयचे ज्ञाने देही उमटती चिन्हे. चिन्ह म्हणजे काय ठसे उमटत नाहीत. त्या साधकाच्या जीवनात सद्गुण येतात आणि ही सद्गुण साधकाच्या जीवनात आली की समजून घ्यायचं त्याला आत्मज्ञान झालंय. झाडं पानांनी फुलानं नटली की समजून घ्यायचं वसंत आला. तसं साधक सद्गुणानं नटला की समजून घ्यायचं त्याच्या जीवनात आत्मज्ञान आलं. वसंताचे रिगवणे झाडांचे नि साजेपणे, तिवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. आत्मज्ञान तुमच्या प्रत्येक इंद्रियाच्या कृतीतून झळकत असतं. ते तर दुष्ट गुण न मिळेची निशेष चैतन्याचा वाद झाला माझी. साधकाच्या जीवनात एकही दुष्टगुण राहिला नाही, सगळे सद्गुणच सद्गुण आलेत. तिथं काय चैतन्याचा वाद झाला माझी, अर्थात आत्मज्ञान त्याच्या जीवनात आले. तुमच्या जीवनात सगळे सद्गुणच आले, एकही दुर्गुण राहिला नाही. तुमचे इंद्रिय प्रत्येक कृती चांगलीच करतायत. तुमच्या जीवनात आत्मज्ञान आले. हात उठला तर आशीर्वाद द्यायलाच, तोंडाने बोलला तर गोडच प्रेमळच, साचे आणि मवाळ. प्रत्येक कृती मृदू आणि मवाळ असते, परोपकारासाठी असते. तेवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. जमीन किती कसदार आहे हे जमिनीत उगलेल्या पिकावून ओळखायचं असतं. मनुष्य किती खानदानी हे त्याच्या बोलण्यावरून ओळखायचं असतं. नाना आचार गौरव सुकुलिनाचे. झाडाच्या मुळीला पाणी सापडे का नाही हे वरच्या झाडाच्या टवटवीतपणावरून ओळखायचं असते. वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखाच्या बहाळी बाहेर दिसे. झाडाच्या मुळाला पाणी सापडे हे कशाने ओळखायचं? वर झाड टवटवीत आहे. तसं साधकाला आत्मज्ञान झाले, कसं ओळखायचं? साधक सद्गुणानं नटलाय, त्याच्या जीवनात एकही दुष्टगुण नाहीये, तिथं चैतन्याचा वाद झालाय म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले. ते तर दुष्टगुण न मिळेची निशेष चैतन्याचा वाद झाला माझी. साधकाच्या जीवनात एकही दुष्टगुण नाही, सगळे सद्गुणच सद्गुण आहेत. तिथं चैतन्याचा वाद झाला, अर्थात त्याला आत्मज्ञान झालं. हनुमान दानवारा लिहित आहेत की तैसे हृदयीचे निज्ञाने देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. रबारा म्हणतात की हृदयीचे निज्ञाने देही उमटती चिन्हे. हृदयात आत्मज्ञान राहायला आलंय हे कशाने ओळखायचं? त्या साधकाच्या देहावर काही चिन्ह उमटतात आणि चिन्ह म्हणजे सद्गुण असतात. अर्थात साधक सद्गुणानं नटला की समजून घ्यायचं त्याच्या जीवनात आत्मज्ञान आलं. आत्मज्ञान कशाने ओळखलं? साधकाच्या जीवनात आलेल्या सद्गुणावरून. म्हणजे इथं साधकाच्या जीवनात काही खुणा उमटल्यात, त्या खुणात सद्गुणाच्या, आणि त्या खुणानं सिद्ध केलं की साधकाला आत्मज्ञान झाले. साधकाला आत्मज्ञान झाले कशामुळे? साधकाच्या जीवनात काही खुणा आल्यात सद्गुणाच्या, याच्यानं ओळखता आलं की साधकाला आत्मज्ञान झाले. तसं तुकोबराय प्रस्तुत अभंगात म्हणतात की नारायणा, माझ्या अंतकरणात काही खुणा निर्माण कर, आणि त्या खुणा माझ्या अंतकरणात माझ्या जीवनात आल्या की निश्चित रूपाने मला कळेल की आता या खुणा माझ्या जीवनात जेवढ्या पुण्यमुळे आल्यात तेवढं पुण्य संतांच्या भेटीसाठी पुरेसे आहे. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. साधक सद्गुणानं नटला की समजून घ्यायचं त्याच्या जीवनात आत्मज्ञान आलंय.
सद्गुणाच्या खुणा आहेत. साधकाच्या जीवनात सद्गुणाच्या खुणा आल्या, काय सिद्ध झालं? साधकाच्या जीवनात आत्मज्ञान आलं. तसं नारायणा, माझ्या अंतकरणात, माझ्या हृदयात काही खुणा येऊ दे, माझ्या जीवनात काही खुणा येऊ दे. त्या खुणा आल्या की त्या खुणाहून मी अनुमान काढेल की आता ज्या पुण्याने या माझ्या जीवनात खुणा आल्यात तेवढं पुण्य संताची भेट घेण्यासाठी पुरेसे आहे. जोपर्यंत काही सद्गुणाच्या खुणा माझ्या जीवनात येत नाहीत तोपर्यंत माझं पुण्य कमीच पडते संत भेटीला. पण ज्या दिवशी माझ्या अंतकरणात काही खुणा येतील देवा, त्या दिवशी मी समजेन की एवढं पुण्य संत भेटीला पुरेसे. अन्यथा पुण्य वजनात, क्विंटलात बांधता येत नाही की किती पुण्य लागेल आणि संत भेटतील. नाही, तुम्ही किती पुण्य करा, ते वजनात बांधता येत नाही, मोजमापात बांधता येत नाही की इतकं पुण्य केलं संत भेटेल. त्याचा अनुमान आहे. तुमच्या अंतकरणात काही सद्गुण वास करतायत. साधक सद्गुणानं नटला, साधक सद्गुणानं नटला की समजून घ्या त्याच्या जीवनात आत्मज्ञान आलंय. तसं तुकोबाराय म्हणतात की देवा, माझ्या जीवनात, माझ्या हृदयात काही सद्गुण आण, आणि ते सद्गुण आले की मी समजून घेईन की आता एवढं पुण्य संत भेटीसाठी पुरेसे आहे. आणि म्हणून ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. देवा नारायणा, कोणतं पुण्य आणि किती पुण्य असलं म्हणजे संताची भेट मला होईल हे मला कळत नाही आणि कुणालाच कळत नाही. किती पुण्य, कोणतं पुण्य असलं म्हणजे मला संताची भेट होईल देवा हे कळत नाही. मी गोंधळात पडलोय. मग याचं मला वर्म सांग की किती पुण्य असलं किंवा कोणतं पुण्य असलं म्हणजे संत भेटतील, याचं वर्म सांग. आणि ते वर्म सांगताना माझ्या अंतकरणात काही खुणा प्रगटून दाखव. आणि त्या खुणा प्रगट झाल्या की मी समजेल की आता निश्चित या खुणा ज्या अर्थी माझ्या जीवनात आल्या त्या अर्थी इतकं पुण्य संत भेटीसाठी पुरेसं आहे आणि संत मला नक्की भेटतील. आणि म्हणून ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने. आता ज्ञानोबारांनी तिकडं आत्मदान झाल्यानंतर 18 खुणा दाखवल्यात. अमानित्वम, दंभित्वम, हिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्य भाषण, स्थैर्य, शौच वगैरे वगैरे. अमानित्वम, दंभित्वम, हिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्य भाषण, शौच, स्थैर्य, आत्मविनिग्रह, या एकूण अशा 18 खुणा दाखवल्यात की 18 सद्गुण साधकाच्या जीवनात आले की साधकाला आत्मज्ञान झालं. जवळजवळ थोडीफार वगळता मागं पुढं अशाच प्रकारचे काही सद्गुण आहेत, अशाच प्रकारच्या काही खुणा आहेत की ज्या साधकाच्या जीवनात आल्या की त्यांनी जेवढं पुण्य केलंय तेवढं पुण्य संताची भेट होण्यासाठी पुरेसं आहे. याची साक्ष तुकोबाराय देत आहेत. काय खुणा आहेत तर तुकोबाराय एका अभंगातून सांगतात की ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसे ऐसियाने ते भेटती साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. ऐसे ऐसियाने म्हणजे कशा कशाने? तुकोबारांनी या अभंगात यादीच दिली आहे. तुकोबारांनी या अभंगात यादी दिली आहे की एवढी एवढी लक्षणं तुमच्या जीवनात आली की तुम्हाला साधू भेटेल. तुकोबाराला काय हवंय? तुकोबाराला हवे साधूची भेट. आणि साधूच्या भेटीनंतर साधूची सेवा. पण साधू भेटीसाठी पुण्य लागतं. मग किती पुण्य लागतं आणि कोणतं पुण्य लागतं म्हणजे साधू भेटेल याचा अंदाज तुकोबाराला आहे ना. मग नारायणाला विनंती की नारायण सांग किती आणि कोणतं पुण्य करू म्हणजे साधू मला भेटेल, मी त्यांचा सेवक होईल. याचं वर्म मला सांग. किती आणि कोणतं पुण्य लागेल याचं वर्म सांग. पण सांगताना माझ्या हृदयात काही खुणा उमटतील असं सांग. आणि त्या खुणा उमटल्या की मी अंदाज बांधेल ज्या अर्थी या खुणा उमटल्यात माझ्या अंगावर आता इतकं पुण्य, ते मोजमापात सांगता येत नाही पण इतकं पुण्य साधूच्या भेटीसाठी पुरेसे आहे. त्या खुणा कोणत्या आहेत की ज्या हृदयात उमटल्यावर साधू भेटेल आणि एवढं पुण्य पुरेसं आहे असं सुचवतात. त्याची यादीच तुकोबारांनी दिली की ऐसे ऐसियाने भेटे, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू,
ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. ऐसे ऐसियाने. आता काय काय यादी ही, कशा कशानं साधू भेटतो. तर तुकोबार आहे या अभंगात यादी देत आहेत आणि महाराज सांगतायत की तुमच्या जीवनात संताबद्दल आणि देवाबद्दल शुद्ध भाव असू द्या, हा सद्गुण असू द्या, तुम्हाला संत भेटतील. तुमच्या हृदयात संताबद्दल देवाबद्दल भाव असावा. तुकोबार लिहित आहेत, भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. पहिली खूण सांगितली तुकोबारायने, तुमच्या अंतःकरणात देवाबद्दल आणि संताबद्दल शुद्ध भाव असू द्या. दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनात समबुद्धी असू द्या, समदृष्टी असू द्या. जगत परमात्मा स्वरूप पहा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजा. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. म्हणून सर्वत्र सम ते आपणची होय अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. ही समदृष्टी तुमच्या जीवनात येऊ द्या की मी देह नसून मी आत्मा आहे. जगत मिथ्या आहे आणि मी देह नसून आत्मा आहे. आणि मग मी आत्मा आहे तर आत्मा विश्वव्यापी आहे. मग आत्म्याच्या रूपाने मीच विश्वव्यापलं आहे. या जगात मीच नटलोय, जगात मीच नांदतोय. जगात देव नांदतोय म्हणजे मीच नांदतो का, आता मी देव झालोय. जगातील प्रत्येक वस्तू हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगत परमात्मा स्वरूपा ही दुसरी खूण आहे. पहिली तुकोबाराने सांगितली भाव, दुसरी सांगतायत समदृष्टी, समबुद्धी. जगत परमात्मा स्वरूप पहा. तिसरं सांगितले भूतकृपा. भूतकृपा म्हणजे सर्व प्राणी मात्रावर सारखी कृपा करा. तुम्ही कुठल्याही प्राणी मात्राचा द्वेष करू नका. प्रत्येक प्राणी मात्रासोबत मित्रपणाने वागा. तशी आगवीच भूतमात्री जया एकपणे मैत्री. कृपेशी धात्री आपणची जो. प्रत्येक प्राणी मात्रासोबत तो मित्रत्वानं वागतो. पुढची खूण आहे द्वेष. तो कोणाचाही द्वेष करत नाही. जो भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही. बरोबर आहे. आगवीच भूतमात्री जाय एकपणे मैत्री. कृपेशी धात्री आपणची तो. जो भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही. बरोबर आहे. जो कुठल्याही प्राणीमात्राचा द्वेष करत नाही आणि सर्व प्राणीमात्रासोबत मित्र म्हणून वागतो. राया रंका पाड धरू नेनते सानिया थोरा कडसने करू. एकसरी आनंदाचे आवारू होत जगा. राया रंका पाड धरू. जगातील प्रत्येक प्राणी मात्र गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, रंक असो, तो भगवंत आहे. राया रंका पाड धरू. ज्याच्या अंतःकरणात भगवंताबद्दल संताबद्दल भाव आहे, ज्याच्याकडे समदृष्टी आहे, जगत परमात्मा स्वरूप पाहतो, जो कुठल्या प्राणीमात्राचा द्वेष करत नाही, सर्व प्राणीमात्रासोबत मैत्रिणी वागतो, राया रंकाला पाड समजतो, राजा आणि रंक एकाच तराजूत मोजतो, ज्याची मन बुद्धी शरीर आणि वाचा शुद्ध आहे, अर्थात ज्याचा अहंकार गेलाय, अहंकारानं काया वाचा शुद्ध होते. शरीर आमचं अशुद्ध आहे, ते शरीरात असलेल्या मलमूत्र रक्तमांसामुळं नाही, तर शरीरात असलेल्या अहंकारामुळं. आमचं शरीर अपवित्र आहे, ते मलमूत्रामुळं नाही आहे, शरीरात असलेल्या अहंकारामुळं. मग ज्याचा अहंकार गेलाय, त्याचं शरीर, त्याची वाचा शुद्ध होते, त्याचं मन शुद्ध होतं, बुद्धी शुद्ध होते.
मग ज्याचा अहंकार गेलाय, त्याचं मन बुद्धी काया वाचा शुद्ध असते, ही एक खूण आहे. जो सर्व प्राणीमात्रासोबत लहान होऊन वागतो, जे जगात धाकुटे होय जे ते जवळीक माझी, प्राणीमात्रासोबत लहान होऊन वागतो, प्राणीमात्रासोबत नम्र होतो, सर्वत्र नमस्कारी जे, सगळ्या जगात देवच भरलाय असं समजून नमस्कार करा. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. जगातील डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा भगवंत आहे. जे जे दृष्टी दिसते ते ते हरिरूप. जगातली प्रत्येक वस्तू देव आहे असं समजून नमन करा. त्याच्यापुढे लहान व्हा, धाकटं व्हा, त्याला देव समजून नमस्कार करा. ज्याचे संकल्प विकल्प मावळलेत, नरबरा बोलतात की किडाचा दोषू जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. सोनं जाळात घातलं, बट्टा जळतो, तात्काळ ते शुद्ध होतं. तसं तुमचे संकल्प विकल्प मावळले की तात्काळ तुम्ही देव होता. किडाचा दोषू जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तुमच्या जीवनात कुठला संकल्प नाही विकल्प नाही, ही खूण तुमच्या हृदयात प्रगट व्हावी. संकल्प विकल्प गेलाय. ज्याला अर्थाची धन दौलतीची कुठलीच चाड नाही, जो निरीच्छ आहे, जो विरक्त आहे, ज्याचे काम क्रोध गेलेत, जो मान अपमान सारखेच समजतो, या खुणा आहेत हृदयात प्रगट झालेल्या. जो मान अपमानाते साहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडो. जो ज्याला मान आणि अपमान सारखंच आहे, निंदा आणि स्तुती सारखीच आहे, ही एक खूण आहे. जो सतत समाधानी आहे, संतुष्टम सततम योगी, सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मनासी समाधी है. मुखात नित्य नाम असेल तर तुम्ही समाधानीच असता. जो समाधानी आहे सारखा, ही एक खूण आहे. आणि ज्याचा देवावर आणि संतावर अढळ विश्वास आहे. या सर्व खुणा तुमच्या जीवनात असतील तर साधू तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला मुक्त करेल. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. ऐसे ऐसियाने, कशा कशाने, मी जी यादी सांगितली, एवढ्या गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत त्याला साधू आपाप भेट देतो. कोणत्या गोष्टी आहेत? ज्याच्या जीवनात देवाबद्दल आणि संताबद्दल भाव आहे, ज्याच्याजवळ समदृष्टी आहे, जो प्रत्येक प्राणीमात्रासोबत मैत्रीने वागतो, कुणाचा द्वेष करत नाही, शत्रू मित्र ज्याला सारखेच असतात, खांडावा घाव घाली का लावणी जायने केली, ज्याला शत्रू मित्र सारखेच असतात, ज्याची मन बुद्धी काया वाचा शुद्ध आहे, अर्थात ज्याचा अहंकार गेलाय, जो प्राणीमात्रासोबत लहान होतो, प्राणीमात्रासमोर लहान होतो, नम्र होतो, वाकून झुकून त्यांना नमस्कार करतो, ज्याचे संकल्प विकल्प गेलेत, ज्याला अर्थाची पैशाची चाड नाही, जो विरक्त आहे, ज्याचे काम क्रोध गेलेत, ज्याला मान अपमान सारखाच आहे, जो सतत समाधानी आहे आणि ज्याचा देवावर आणि संतावर अढळ विश्वास आहे. इतक्या खुणा तुमच्या जीवनात असतील तर साधू तुम्हाला स्वतःहून भेट देतो. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. मग तुकोबारा हेच म्हणतात की हे नारायणा, किती पुण्य लागेल आणि कोणतं पुण्य लागेल त्याचं मला वर्म सांग, आणि ते असं सांग की माझ्या हृदयात माझ्या जीवनात काही खुणा उमटतील, काही चिन्ह उमटतील, आणि ती चिन्ह उमटली, त्या खुणा उमटल्या की मी समजून घेईल की आता निश्चित रूपानं या खुणा माझ्या जीवनात उमटल्यात, म्हणजे मी जेवढं पुण्य केलं तेवढं पुण्य संत भेटीसाठी पुरेसं आहे. कारण या खुणा उमटल्यात, माझ्या पुण्याने या खुणा उमटल्यात, मी बोललेल्या या खुणा उमटल्यात, याचाच अर्थ मी केलेलं पुण्य आता संत भेटीसाठी पुरेसं आहे. याचा अर्थ किती पुण्य केलं क्विंटलात का टनात म्हणजे संत भेटतील हे सांगता येत नाही, किती पुण्य केलं म्हणजे संत भेटतील हे सांगता येत नाही. मग या मी जे बोललो या खुणा जर जीवनात आल्या तर या खुणा सांगतात
की आता तू केलेलं पुण्य पुरस आहे आणि तुला संत भेटतील. आणि म्हणून ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी. मग हे सगळे सद्गुण माझ्या जीवनात आहेत. तुकोबारायांनी सांगितलेले कोणते? ऐसे ऐसे याने भेटती ते साधू. आता मी बोललेलो हे सगळे सद्गुण, हे चिन्ह, ही लक्षणं माझ्या हृदयात, माझ्या जीवनात आहेत. म्हणजे मी आता पुरेसं पुण्य केले आणि मला संत भेटी होईल. हे किती पुण्य लागतं यावरून समजतं. आणि दुसरी गोष्ट मी बोलून गेलो की ज्ञानोबा बोलत आहेत की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. की तुम्ही आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केलं तर कर्मे इशू भजावा. ज्ञानोबा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वरा फिरत्यात आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. आणि हे कर्म करताना मुखात देवाचं नाव ठेवा. हा कर्मयोग असतो. या कर्मयोगाने, या कर्माच्या पूजेने देव संतुष्ट होतो. ज्ञानोबा लिहित आहेत की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि या कर्माच्या पूजेने प्रसन्न होऊन देव तुम्हाला वैराग्य देतो. आणि मग या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागतो. ये वैराग्य दसे ईश्वराचे वेद वसे सर्वही नावडे जैसे वात होय. या कर्मयोगाच्या पूजेने देव संतुष्ट होतो, तुम्हाला वैराग्य देतो. या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागतो. आणि देवाचा वेद लागला की तुम्हाला आत्मज्ञान नाही झालं तरी तुम्ही देव होऊन देवाच्या दारात उभे राहिले असतात. ज्ञानोबा लिहित आहेत की सम्यक दशा न उदय देता की तुम्हाला आत्मज्ञान जरी नाही झालं तर तुम्ही एक प्रकारचे आत्मज्ञानीच असता. आणि मग अशी अवस्था जीवनात आली, तुम्ही देवहून देवापुढे उभे राहिलेत की सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. आणि मग ज्ञानोबा लिहितात का येऊनी फळाचा गडू पारुशिले केळीची वाडू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बबूत सुजायचा. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बबूत सुजायचा. श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो, अर्थात संत तुम्हाला शोधत येतो. संत आणि श्रीगुरु एकच असतात. ज्ञानोबा पुढे लिहितात की ऐशी कर्मसाम्य दशा होय ते विदेशा मग श्रीगुरु अपेसा भेटेची का. श्रीगुरु तुम्हाला आपाप भेटतो, संत तुम्हाला आपाप भेटतो. इथं आजच्या अभंगात काय तुकोबाराची मागणी की मी कोणतं पुण्य करू म्हणजे मला संत भेटेल. एक उत्तर दिलं, पण तुकोबारांनी त्या खुणा सांगितल्यात 10-20 त्या खुणा तुमच्या जीवनात आल्या की तुम्हाला संत भेटेल. ऐसे ऐशाने भेटते ते साधू. एक उत्तर दिलं आपण. दुसरं उत्तर, तुम्ही कर्मानं ईश्वराला भजा, तुम्हाला संताला शोधायची गरज नाही, संत तुम्हाला शोधत येतो. मी बोललो त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायत आहे. मग ये वैराग्य दशे ईश्वराचे वेद वसे सर्व नावडे जैसे वात होय. मग सम्यक ज्ञान न उदय जाता वेदेची तन्मयता उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. या 4 वेळेतून ज्ञानोबा सांगतात की तुम्ही मुखात भगवंताचं नाम धारण करून कर्मानं ईश्वराला भजलं तर या कर्मानं भगवंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. या वैराग्यानं तुम्हाला ईश्वराचा वेद लागतो आणि तुम्ही ईश्वर स्वरूपच बनता. आणि तुम्हाला आत्मज्ञान नाही झालं तरी तुम्ही देव होऊन देवाच्या दारात उभे असता. आणि अशी अवस्था जीवनात आली की श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. का येऊनी फळाचा गडू पारुशिली केळीची वाडू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बोबत सुजायचा. हे वाक्य आहे का, श्रीगुरु भेटोनी करी पाडू, श्रीगुरु स्वतःहून भेटतो. ऐशी कर्मसाम्य दशा होय ते विदेशा श्रीगुरु आपेसा भेटेची का. श्रीगुरु आपाप भेटतो. श्रीगुरु भेटतो म्हणजे संत भेटतो. किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. गुरु जर उपलब्ध नसेल त्या टायमाला, संत नसेल उपलब्ध, संत दुर्मिळ आहेत, संत उपलब्ध नसेल तर विठ्ठल परमात्मा श्रीगुरूचं रूप धरतो आणि तुम्हाला भेटतो. श्रीगुरु भेटला म्हणजे संत भेटला. मग या 2 गोष्टी तुम्हाला संत भेटतात.
की तुकोबाराचा जो प्रश्न आहे की देवा मी किती पुण्य करू, कोणतं पुण्य करू मग मला संत भेटतील याचा अंदाज येत नाही. मग या पुण्याचं वर्म सांग, आणि ते वर्म सांगताना असं कर की माझ्या हृदयात काही खुणा निर्माण होतील, माझ्या अंतकरणात काही खुणा निर्माण होतील. तर त्या खुणा काय आहेत मी सांगितलं तुम्हाला 10-15. त्या खुणा जीवनात निर्माण झाल्या, त्या खुणा आपल्या हृदयात निर्माण झाल्या, अर्थात जीवनात निर्माण झाल्या. येऊन अनुमान बांधायचं की ज्या अर्थी या खुणा आमच्या जीवनात निर्माण झाल्यात त्या अर्थी आपण जेवढं पुण्य केलं आता ते संत भेटीसाठी पुरेसे आहे. अन्यथा हे पुण्य टनाटन क्विंटलात मांडता येत नाही, मोजता येत नाही. या खुणावरून अंदाज बांधायचा एक गोष्ट. आणि तुम्ही कर्मानं ईश्वराला भजलं की भगवान प्रसन्न होतो, श्रीगुरूला पाठवून देतो, तो स्वतःहून येतो. श्रीगुरू येतो म्हणजे संत येतो. श्रीगुरू हा संत असतो किंवा संत हाच श्रीगुरू असतो, दुसरा कोणी सद्गुरू नसतो. संत हा सद्गुरू असतो, जो आत्मज्ञानी आहे तो सद्गुरू असतो, श्रीगुरू असतो. संत आत्मज्ञानी असतात म्हणून संतच फक्त श्रीगुरू किंवा सद्गुरू असतात, दुसरं कोणी नाही. कर्मयोगानं तुम्हाला संत भेटले, बाकी तुमचं नित्य नामस्मरण या भक्तीने या खुणा जीवनात आले, यावून अंदाज भेटला की संत भेटले. आणि म्हणून तुकोबाराय देवाला विनंती करतात की देवा, पांडुरंगा, नारायणा, माझी फार इच्छा आहे की मी संताचा सेवक व्हावं. का तर संत सेवेशिवाय मुक्ती नाही आहे, संतपद नाही आहे, देवा तुझी भेट नाही आहे. मग संत भेटावे त्यासाठी पुण्य लागतं, पण ते किती लागतं आणि कोणतं लागतं याचा मला अंदाज येई नाही. तर देवा काही वर्म सांग ना की ते पुण्य किती असावं, कोणतं असावं. आणि ते वर्म सांगताना असं सांग की माझ्या अंतकरणात काही खुणा प्रकट होतील, मग मी अंदाज काढील या खुणा ज्या अर्थी प्रकट झाल्यात त्या अर्थी निश्चितच आता मी केलेलं पुण्य पुरेसं आहे ना, तर मला संत भेटतील, मी त्यांचा सेवक होईल. एक गोष्ट. आणि मुखात नाम धारण करून अर्थात कर्मयोगाने तुम्ही भगवंताला भजलं तर भगवंत स्वतः श्रीगुरू बनून येतो, अर्थात संत बनून येतो किंवा श्रीगुरूला पाठवून देतो. आणि म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटवणे. देवा खुणा प्रगट कर. मग त्या खुणा प्रगट झाल्या, त्या 10-15 खुणा प्रगट झाल्या की मी अंदाज बांधेल की आता पुण्य पुरेसं झालं. ज्या अर्थी खुणा प्रगट झाल्या पुण्य पुरेसं झालं, एवढ्या पुण्याने मला संत भेटतील. आणि देवा हे सगळं यासाठी करायचं रे, का तर संतांची भेट नुसती अवघड नाही तर ती बहु अवघड आहे. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहितात की बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजेटी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजेटी करुणा केली. देवा तुझ्या कृपेशिवाय संत येतच नाही रे आमच्याकडे, तू कृपा करावी लागते. संताच्या कृपेमुळे तू भेटतो देवा, संताच्या कृपेमुळे देव भेटतो, पण देवाच्या कृपेने संत भेटतो. हे दोन्ही व्हाईस वर्सा आहे. बघा कशी गंमत आहे. संत कृपेने देव भेटतो, संत कृपेने देव भेटतो, पण संत भेटण्यासाठी देवाची कृपा लागते. संत भेटण्यासाठी देवाची कृपा लागते. देवा तू कृपा कर माझ्यावर. का तर संत भेटी ही अतिशय अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभवती. बरोबर आहे. जगात सगळ्यात अवघड काय असेल तर संतांची भेट. जसं परीस आणि अमृत दुर्मिळ आहेत तशी संत भेटी दुर्मिळ आहे. मी तर म्हणतो निळोबारायानंतर या महाराष्ट्र भूमीत पुन्हा संत नाही. तुकोबारायाचे शिष्य निळोबाराय यांच्यानंतर महाराज भूमीत खरा संत निर्माण झाला नाही. संत कुणाला म्हणावं, तशी संताची 21 लक्षणं सांगितली आहेत नाथ महाराजांना भागवतात. 21 लक्षणं. आता खूप वेळ जाईल, विषांतर होईल, पण ठळक लक्षणं सांगतो की ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, जो श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञानी आहे, ज्याच्याजवळ निष्काम कर्म आहेत, निष्काम नाम आहे, दोन्ही गोष्टीत आहेत, हे तर साधनच आहे. या साधनानं ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली, तो संत असतो. एका जनार्दनी भक्त
देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त, देव त्याचा अंकित दास होय. ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केले तो संत असतो. आणि पांडुरंगाने आमच्या प्रत्येक संताचं दास्यत्व केले. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. देव या संतांच्या संसारात जाऊन राबलाय. आणि म्हणून ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आहे, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंग ज्यांच्या संसारात राबला आहे तो संत असतो. अर्थात जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. देवाची एका वाक्यात संताची एका वाक्यात जर व्याख्या करायची असेल, संत कोणाला म्हणावं, संताची एका वाक्यात व्याख्या, जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. फिनिश. जो देव होऊन देवाचं नाव घेतो. तुम्हाला संत होण्यासाठी आधी देव बनावं लागतं. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. जो देव होऊन देवाचं नाव घेतो, आधी होता संत संग तुका झालाच हे पांडुरंग. मूळ स्वभाव जाईना त्याची भजन राहीना. तुकाच पांडुरंग झाला. तुका पांडुरंग झाला आणि तुका पांडुरंग होऊन पांडुरंगाचं नाव घ्यायला लागला, तेव्हा तुका संत झाला. आता जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. अतिशय छोटी आणि शॉर्टमध्ये संताची व्याख्या. देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनकार संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, हे आम्ही विसरू नये. आणि देवा असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे, बहु अवघड आहे संत भेटी. अलग लक्षामध्ये अति अवघड आहे. आणि मग ही भेट एवढी जर अवघड आहे तर देवा तुझ्या कृपेशिवाय ते शक्य होणार नाही. आणि मग तू माझ्यावर करुणा कर. तुझ्या कृपेमुळे, तुझ्या करुणेमुळे संत मला भेटेल. बहु अवघड आहे संत भेटी, तरी या जगजेठी कृपा केली. देवा मी अखंड साधना करतोय, तुझं नामस्मरण करतोय, मला संताची भेट हवी, त्यांची सेवा हवी आहे, मला संतांची सेवा करायची आहे. पण त्याला कोणतं पुण्य लागतं? पुण्याशिवाय संत भेटत नाही. मग कोणतं पुण्य लागतं, किती लागतं याचा अंदाज नाही आहे, मला अंदाज बांधता येणार. तर त्या पुण्याचं वर्म सांग आणि असं सांग की काही खुणा माझ्या अंतःकरणात प्रकट कर. आणि त्या खुणा प्रकट कर म्हणजेच माझ्यावर करुणा कर. आणि तुझी ही करुणा झाली खुणा प्रकट करण्याची, की मी समजून घेईल की एवढं पुण्य संत भेटीला पुरेसं आहे. आणि मग नारायणा तुझ्या या करुणेमुळं, तुझ्या कृपेमुळं संत मला भेटतील, की ज्या संताची भेट बहु अवघड आहे. आणि म्हणून बहु अवघड आहे संत भेटी, तरी या जगजेठी करुणा केली. म्हणून कुणीही स्वतःला संत म्हणून घेऊ नये. आम्ही अर्ध्या हळकुंडात पिवळे होतो. 10 कीर्तनं 10 प्रवचन केले की आम्ही स्वतःला संत म्हणतो. आम्ही संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक असतो. आमच्यात कुणी असेल बी, मी नाही म्हणत नाही, असू शकतो, पण त्या तोडीला जावं, त्या हाईटवर जावं. देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालं आहे, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे, पांडुरंगाने ज्याची चाकरी केली तो संत असतो. आता जो ज्ञान गुण गोविंद गातो तो संत असतो, किंवा देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. नाथ महाराजांनी 21 लक्षणं सांगितली, पण त्यातली मोजकी वजनदार लक्षणं ही आहेत. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. म्हणून शक्यतो कुणी स्वतःला संत म्हणून घेऊ नये, समाजाची दिशाभूल करू नये. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि असा संत भेटणं बहु अवघड आहे देवा, बहु अवघड आहे. पण तू करुणा केलीस, कृपा केलीस आणि संताची भेट मला घालून दिलीस. मग एकदा संत भेटला की काय फायदा होईल हे तुकोबरा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे मग नय वृत्तीवरी, तुका म्हणे मग नय वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पवळीन. देवा तुझ्या कृपेने, तुझ्या करुणेने आता संत भेटलेत, मग माझा काय फायदा होईल?
की तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड येईन. देव सध्या संत भेटले नाही तोपर्यंत मी वृत्तीत आहे, माझी वृत्ती जागी आहे. वृत्ती ही 3 प्रकारची असते. जसे गुण असतात तशी वृत्ती असते. नंबरा लिहितात, वृत्ती ऐसे मन धरती, मना ऐसे क्रिया करीती, आणि केल्या ऐसे वरिती मरोनी देही. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, आणि जशा क्रिया तसं फळ आणि पुढचा जन्म. वृत्ती ऐसे मन धरती, मना ऐसे क्रिया करीती, केल्या ऐसे वरिती मरोनी देही. आणि म्हणून वृत्ती गुणावर अवलंबून असते. सात्विक वृत्ती, राजस वृत्ती, तामस वृत्ती, या 3 प्रकारची वृत्ती असते. राजस तामस वृत्ती विकारी असतात, त्या तुम्हाला भगवंतापासून दूर नेतात. पण सात्विक वृत्ती तुम्हाला भगवंताच्या चरणाजवळ आणते आणि तुम्हाला भगवंत बनवते. तर ही वृत्ती तुका म्हणे मग नय वृत्तीवरी, ही वृत्ती माझ्या जागी आहे. राजस्थामास गेली, सात्विक वृत्ती जागी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी अजून वृत्तीवर आहे. भले राजस्थामास वृत्ती गेल्यात, माझ्यात फक्त सात्विक वृत्ती, पण वृत्ती आहे. ही सात्विक वृत्ती आम्हाला देव बनवते, आणि तीही नाहीशी होते तेव्हा आम्ही खरे देव बनतो. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. विठ्ठलाच्या भक्तीने सात्विक राजस वृत्तीचं जातेच निघून. विठ्ठलाच्या भक्तीने राजस तामस वृत्ती तर निघून जातेच. विठ्ठलाच्या भक्तीने राजस तामस वृत्ती तर निघून जातेच, पण विठ्ठलाच्या भक्तीने सात्विक वृत्ती जागी होते. ही सात्विक वृत्ती तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते, आणि सात्विक वृत्ती नाहीशी होते. याला गुणातीत अवस्था म्हणतात किंवा वृत्तीरहित अवस्था म्हणतात. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. विठ्ठलाच्या नामानं भक्तीनं माझी राजस तामस वृत्ती तर गेलीच, मग आता सात्विक वृत्ती राहिली. या सात्विक वृत्तीने मला देवाची भेट घालून दिली, पण ही सात्विक वृत्तीही निघून जाते, आणि मी पूर्णतः ब्रह्मस्वरूप होतो, ब्रह्मीभूत होतो, मुक्त होतो. आणि मग मी आत्मस्वरूपात विलीन झालो की माझी वृत्ती आत्मस्वरूप होते. मग मी वृत्तीवर माघारी येणार नाही, आत्मस्वरूपात कायमचा लीन होईल. तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. 3 चोर होते. एक धनिक मनुष्य जंगलात सापडा, वाट चुकला, या 3 चोराच्या तावडीत सापडला. त्यातल्या एका चोरानं या धनिक माणसाला बांधलं झाडाला. दुसरा चोर आला आणि तो या धनिक माणसाचे खिसे चापू लागला. आता तिसऱ्या चोरानं हे पाहिलं. ज्या चोरानं बांधलं तो तमोगुण होता, जो खिसे चापतोय तो रजोगुण आहे, आणि जो बाजूला आहे आणि आला आता हळूहळू तो सत्वगुण आहे. तर तिसरा चोर अर्थात सत्वगुण म्हणतो, अरे आपल्याला जरा तहान लागली, तुम्ही दोघं जाण पाणी घेऊन यावर. ते रोजाने तमोगुण पाणी आणायला गेले. तेवढ्या त्या सत्वगुणाने, या सत्वगुणानं सात्विक वृत्तीनं त्या धनिक शेठजीला सोडलं, जंगलाच्या काठावर नेलं आणि लांबवून दाखवलं, पा ते 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 दिसते ना, लांबून ते दिसते ना, ते तुझं आत्मस्वरूपाचं घर आहे, तिथं जा. तामस राजस या दोन्ही चोरानं किंवा वृत्तीनं तुम्हाला बांधलंय. सात्विक वृत्तीनं, सात्विक गुणानं तुम्हाला सोडले, जंगलाच्या किनाऱ्यावर नेले, अर्थात संसाराच्या किनाऱ्यावर नेले, आणि तिथून लांबवून दाखवलं, जा ते 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 तुझं आत्मस्वरूपाचं घर आहे, तिथं जा. आणि मग सात्विक चोरानं किंवा सात्विक वृत्तीनं तुम्हाला आत्मस्वरूपाचं घर दाखवलं, तुम्ही आत्मस्वरूपात गेले, तिथं लीन झाले, आणि तो सात्विक गुणही मागे राहिला. तुम्ही एकटेच पुढे गेले, सात्विक गुणही मागे राहिला, आणि तुम्ही निर्गुण झाले, गुणातीत झाले. आणि तुम्ही जोपर्यंत गुणातीत होत नाहीत, निर्गुण होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाहीत. सत्वगुण तुम्हाला मुक्ती मिळून देतो, पण सत्वगुणही मागे राहतो, मग तुम्ही एकटे आत्मस्वरूपात जाता. ही मुक्ती असते, ही गुणातीत अवस्था असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सत्व रजतम आपण नासती
करिता भक्ती या विठ्ठलाची. राजस तामस गुण संसारात बांधतात, सात्विक गुण देव देतो मिळून, पण देव मिळून देत असताना सात्विक गुणही मागे राहतो आणि तुम्हाला एकट्याला देवाकडे ढकलतो. तुम्ही आत्मस्वरूपात जाता, सत्वगुणही मागे राहतो. आणि सत्वगुणही मागे राहणं अर्थात तिन्ही गुण मागे राहणं म्हणजे निर्गुण अवस्था आहे, भगवत स्वरूप अवस्था आहे, मुक्त अवस्था आहे, आत्मस्वरूपाची अवस्था आहे. ज्या सात्विक वृत्तीनं तुम्हाला देव बनवलं ती सात्विक वृत्ती मागे राहिली. आता तुकोबाराय म्हणतात माझी वृत्ती गेली, संत भेटले. ज्या सात्विक वृत्तीने संत भेटले का मोक्ष मिळून दिला, ती सात्विक वृत्ती मागे राहिली आणि मी एकटा पुढे गेलो. आता मी देहवृत्तीत नाही, मी आत्मवृत्तीत आहे. ती सात्विक वृत्ती मागे राहिली. मग तुका म्हणे मग नये वृत्तीवरी मी आता वृत्तीवर येणार नाही का, तर सात्विक वृत्ती मागे राहिली, मी निवृत्त झालो किंवा गुणातीत झालो. मग तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की कोण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीन. तुकोबारायला याहून हा अंदाज आपण बांधायचा की तुकोबारायने हा त्यांच्या साधक अवस्थेत अभंग लिहिला आहे. तुकोबाराय अवतारी संत आहेत, मुक्त संत आहेत, पण हे लिहिलं आपल्यासाठी, सगळ्या साधकासाठी लिहिलं आहे. पण गरीब धरा तुकोबाराय साधक अवस्थेत असताना हा अभंग लिहिला आहे आणि नारायणाला विनंती करतात की हे नारायणा, हे पांडुरंगा, मी कोणतं पुण्य करू आणि किती पुण्य करू, किती आणि कोणतं पुण्य करू, मग मी संतांचा सेवक होईल. का तर संत सेवेशिवाय मुक्ती नाही, ते तर सेवा हाची दारवंटा. पुण्याशिवाय संताची भेट नाही. मग नेमकं किती आणि कोणतं पुण्य करू म्हणजे संत भेट होईल आणि मी संतांचा सेवक होईल आणि ते मला मुक्त करतील. परंतु देवा किती आणि कोणतं पुण्य करावं हे मला कळना गेले. मग नारायणा, ते किती पुण्य लागतं आणि कोणतं लागतं याचं वर्म मला समजावून सांग. आणि वर्म समजावून सांगत असताना माझ्या अंतकरणात काही खुणा प्रकट कर. मग या खुणा प्रकट झाल्या की मी अंदाज बांधेल की अरे ज्या अर्थी माझ्या अंगावर इतक्या सद्गुणाच्या चांगल्या चांगल्या खुणा प्रकट झाल्यात, माझ्या अंगावर, माझ्या कृतीत, माझ्या वागण्यात सगळं सद्गुण झळकू लागलेत, या खुणा प्रकट झाल्यात, याचा अर्थ निश्चित माझं पुण्य फळाला आलं आहे. आणि आता जेवढं पुण्य केलं आहे मी तेवढं पुण्य संत भेटीसाठी पुरं आहे. का तर किती पुण्य लागतं हे मोजमापात बांधता येत नाही. पण ज्या अर्थी माझ्या अंतकरणात काही सद्गुणाच्या खुणा निर्माण झाल्यात, त्या खुणा सांगतात की आता तू केलेलं पुण्य पुरेसं आहे संत भेटीसाठी. आणि मग हे नारायणा, तू करुणा करेस, दयाळू आहेस, माझ्यावर करुणा कर, माझ्यावर कृपा कर, या खुणा माझ्या अंतकरणात प्रकट कर. मग मी समजेल की एवढं पुण्य संत भेटीला पुरेसं आहे. मग संत एक तर स्वतःहून शोधत येतील किंवा तू पाठवून दे. मग एकदा संत आले की माझी राजस तामस वृत्ती जाईल, सात्विक वृत्ती राहील. ती सात्विक वृत्ती संताच्या कृपेमुळे सात्विक वृत्ती मला आत्मस्वरूपाचं घर दाखवेल आणि ती मागे राहील. मी निवृत्त होईल, मला वृत्तीच राहणार नाही, मी निर्गुण होईल. अशी निर्गुण अवस्था, वृत्तिरहित अवस्था ही आत्मावस्था असते, ही मुक्त अवस्था असते. आणि मग एकदा आत्मस्वरूपाच्या घरात मी आत्मस्वरूपात आत्मसुखात त्याच्या शेजारी झोपलो, आत्मसुखात लोळलो, आत्मसुखात झोपलो की मग चुकूनही पुन्हा माझ्या मूळ वृत्तीवर वापस येणार नाही. मी आत्मस्वरूपात कायमचा लीन होईल, आत्मसुखाच्या शेजारी किंवा आत्मसुखात झोपेल. आणि मग तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल